विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कॅरी ऑनच्या रिगार्डिंग मी काही महत्त्वाच्या गोष्टी इथे क्लिअर करणार आहे। भरपूर मुलांनी मला विचारलेलं, रोज खूप सारे कॉल येतात। सो बघा, तीन गोष्टी आहे की पहिला होता आतापर्यंत कॅरी ऑन किती वेळा भेटलाय। सो मित्रांनो, आज जवळपास 10 वर्षापासून मी टीचिंग करतोय, तो आतापर्यंत फक्त 2च वेळा कॅरी ऑन भेटलाय, 2च वेळा, आणि तो पण कुठल्या 2019 पॅटर्नलाच भेटला आहे, या पॅटर्नलाच भेटलेला आहे। आता या कॅरी ऑनचं नेमके स्वरूप कसं होतं की याच्यामध्ये कॅरी, आता बघा वायडी दोन प्रकारे आपण पडतो। म्हणजे समजा फर्स्ट इयरचा मुलगा असेल, तो वायडी का पडतो, त्याचं क्रेडिट न भरल्यामुळे तो वायडी पडतो ना, क्रेडिटमुळे, किंवा आणि एक समजा सेकंड इयरचा मुलगा आहे, त्याचं क्रेडिट भरलंय पण त्याचे फर्स्ट इयरचे विषय बॅक राहिले, तर तो थर्ड इयरला जात नाही, म्हणजे तो क्रिटिकल मुळे वायडी पडतो, क्रिटिकल सब्जेक्ट्स, बरोबर। सो या दोन प्रकारे मुलं वायडी पडतात। सो आतापर्यंत जे कॅरी ऑन आले ते आतापर्यंत क्रिटिकल सब्जेक्ट मुळे वायडी झालेले, त्यांनाच पुढच्या इयरला अलाउड केलंय। क्रेडिट वाल्या मुलांना वायडी पडल्यानंतर क्रेडिटमुळे त्यांना नेक्स्ट इयरला कॅरी ऑन मध्ये अलाउड केलेलं नाहीये, हे क्लिअर करून घ्या। स्पेसिफिकली 2024 पॅटर्नच्या मुलांनी नवीन आहेत त्यांच्यासाठी मी क्लॅरिटी देतोय। आता यावेळी स्वरूप काय असेल, आता फर्स्ट कंडिशन झाली की 2024 पॅटर्न हा आला आहे फर्स्ट इयरला, बरोबर। आता सेकंड इयरला आलाय पण त्यांचा फर्स्ट इयर चालू आहे। सो त्यामुळे आपण जर हीच केस कन्सिडर केली तर इथे फर्स्ट इयर 2024 पॅटर्नची मुलं या केसमध्ये बसत नाहीये ना, ते या केसमध्ये बसतात। पण आतापर्यंत युनिव्हर्सिटी म्हणते की क्रेडिटमुळे जे वायडी असतील त्यांना आम्ही कॅरी ऑन दिलेला नाहीये। मग युनिव्हर्सिटीच्या आता जी चर्चा चालू आहे ती याच्यावर आहे की क्रेडिटवर वायडी, क्रेडिटमुळे जे वायडी आहे त्यांना कॅरी ऑन द्यायचा की क्रिटिकल मुळे जे वायडी आहे त्यांना कॅरी ऑन द्यायचा, हा पहिला कॉन्सेप्ट आपल्याला साधारणतः उद्या 12 जुलै पर्यंत क्लिअर होईल। आणि सेकंड, जर कॅरी ऑन दिला तर, आणि नाहीच दिला तर मग युनिव्हर्सिटी एक शॉर्ट टर्म री एक्झाम कंडक्ट करण्याचा पण एक विचार करते आहे। सो री एक्झाम कशी की जसं ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये एक्झाम नंतर एका महिन्यात लगेच एक्झाम होते, त्या टाईपची एक्झाम, पण ही पण कुणासाठी घ्यायची याचं पण अजून कन्फर्मेशन नाहीये की क्रेडिट वाल्यांसाठी घ्यायचं की क्रिटिकल वाल्यांसाठी घ्यायचं की दोघांसाठी पण घ्यायचं, याचंही कन्फर्मेशन नाहीये। पण मला वाटतंय की युनिव्हर्सिटी फक्त ह्याच मुलांसाठी घेऊ शकते। बघूया काय अपडेट येईल, तसं मी अपडेट तुम्हाला देईन। येस, सो थँक्यू।